मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे कांद्याच्या रानात आणि ही जो पाहू शकता तुम्ही हा कांदा खुरपून काढलेला आहे. ह्या कांद्याला आता 2-2.5 महिने झालेले आहेत. तरी या कांद्यात आमच्या पप्पांनी पालक इसकटला होता खाण्यासाठी. असा पालक कुठं कुठं आहे. आणि हे आमचे चुलते भारत क्षीरसागर हा त्यांचा ऊस आहे. आणि त्यांच्या ऊसातनं पाणी इकडं आलं आणि पाणी आल्यामुळे ही खुरपा आलं नाही. ज्यावेळेस आम्ही बाया लावल्या होत्या, 25 बाय लावली होती. आपला 2 एकर कांदा आहे. तर भिजल्यामुळे हे 1, 2, 3 आणि 4 तुम्ही पाहू शकता, 4 सारे भिजले होते. ह्यात कांदा आहेत आणि ह्यात असे किती गवत आले तुम्ही पाहू शकता. तर हे आता दररोज एक सारा 2 बायांना म्हणलं तरी होत नाही. तरी मित्रांनो, हे असं आमचे भारत क्षीरसागर यांनी पाणी सोडल्यामुळे राडा झाला आहे. तरी बघू, आता आपण चालू आहे आपले काम. घेतोय काढून गवत आणि आता गवत काढून पाणी सोडायचे औषध टाकून. त्यावेळेस कुठं हा कांदा सुधरल किंवा ह्या कांद्यासारखा दिसेल. हिकाला कांदा आपला असा मस्त दिसतोय आणि गवतातले 4 सारे मधीच आहेत. तिकडे हे आपला असा 1.5 एकराचा प्लॉट आहे. इकडे बी असं आहे लांबपर्यंत. असं आपले टोटल 2 एकर प्लॉट आहे. खाली आपलं डाळिंब आहे आणि आपली शेती ही अशी 1 नंबर अशी शेती आता चालूला आपण आहे आपली करतोय. काही डाळिंब आहे, द्राक्षीचं फाउंडेशन ह्याला केलेलं आहे आपण. शर्यत किंग नावाची व्हरायटी आपण लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर धन्यवाद.